पवार काका पुतण्याची युती शिवसेनेला खुपली का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। कारण पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीच्या एकीवर होईल असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलंय। पुणे आणि पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक सध्या लढतात आणि यावरून सध्या राजकारणामध्ये बरीच चर्चा सुरू आहे। यावरून बरेच प्रति आरोप होतात। पवार काका पुतण्याची ही युती शिवसेनेला खुपलीये का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीच्या एकीवर होईल असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे। तर शिरसाटांनी अशा प्रकारे महायुती संदर्भातच आता एक संभ्रम निर्माण करणारं हे वक्तव्य केलंय। पवार काका पुतण्याची ही युती शिवसेनेला खुपलीये का असा एक प्रकारे प्रश्न निर्माण होत असताना पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीच्या एकीवर होईल असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलंय। पुणे आणि पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात आणि त्यामुळे पवारांच्या या एकीचा परिणाम हा महायुतीवर होईल की काय अशा प्रकारे आता शंका निर्माण होईल असं हे वक्तव्य केलंय। शरद पवार सोबत येणार आहे त्यामुळे अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढलाय। आता त्यांचं काय गणित आहे, राजकीय गणित आहे ते आज सांगता येणार नाही, परंतु त्यांची जवळकी एवढी काही वाढलेली मला वाटतं आता जास्त दिवस ही जवळकीचं रूपांतर हे एकतेमध्ये होईल असं दिसतंय। पुण्यात भाजपवर थेट टीका शरद पवार सोबत येणार आहे त्यामुळे अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढलाय। आता त्यांचं काय गणित आहे, राजकीय गणित आहे ते आज सांगता येणार नाही, परंतु त्यांची जवळकी एवढी काही वाढलेली मला वाटतं आता जास्त दिवस ही जवळकीचं रूपांतर हे एकतेमध्ये होईल असं दिसतंय। तर संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेले राष्ट्रवादीच्या एकीचा परिणाम हा महायुतीवर होईल असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा परिणाम नेमका कशा सुनील शेळके आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आमदार सुनील शेळके जी आता आपण ऐकलं असेल संजय शिरसाट काय म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होतात आणि या जवळकीचा परिणाम महायुतीच्या एकीवर होईल असं त्यांचं म्हणणं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती झाली आहे तर ही जवळीकता कुठेतरी शिवसेनेला खुपतीये की काय असा प्रश्न निर्माण होतोय। नाही, नक्कीच आदरणीय पवार साहेबांचं 50-60 वर्षाचं महाराष्ट्रामध्ये असलेले योगदान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा ते एकत्रित होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही संपूर्ण महाराष्ट्राला देखील माहीत आहे, ज्ञात आहे। आणि दोन्ही पक्ष एकत्रित असतील तर सर्वसामान्य सर्व समाज याचं स्वागत करतायत आणि त्यातून महायुती देखील अधिकची भक्कम होईल। कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही, परंतु आगामी काळामध्ये महायुती भक्कम होत असताना मोठा भाऊ म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाकडे पाहतो, त्याचबरोबर शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल। जर कुणाच्या मनामध्ये दोन पक्ष एकत्र येत असतील, राष्ट्रवादी एकत्र होत असेल, या बाबतीत शंका असेल तर मला असं वाटतं की त्यामध्ये नक्कीच शिवसेना यांचं महत्व कमी होईल की काय अशी त्यांच्या वक्तव्यातून ही आज त्यांनी जे काही बोलले हे स्पष्टपणे जाणवत आहे। अगदी सुनीलजी शेळके, मात्र काय ही महायुती फक्त जो महायुतीवर आता परिणाम होईल, महापालिकेमध्ये तुम्ही आता एकत्रित जरी लढत असलात तरी ही युती पुढच्या काळामध्ये सुद्धा अशीच कायम राहील का? कारण येणारा काळ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा एकत्रित दिसतात तेव्हा। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सातत्याने आपल्या प्रिंट मीडिया असेल किंवा इतर माध्यमांना देखील जाहीरपणे सांगितलं 2029 पर्यंत आम्ही राज्यामध्ये महायुती म्हणून एकत्रपणाने पुढे जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, सहकार क्षेत्रातल्या असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही निवडणुकीला सामोरे जायचे किंवा महाराष्ट्राचा कारभार एकत्रपणे चालवत असताना 2029 पर्यंत आम्ही एकत्र आहोत। त्यामुळं शिवसेनेला जी काही धास्ती या ठिकाणी बसलेली आहे किंवा जे जाणवतंय त्यांच्या वक्तव्यातून त्यातून त्यांचं नक्कीच महत्व कमी होईल हे त्यांचे बोलण्यातून जाणवते। ठीक, सुनीलजी शेळके धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया दिली। सध्या आपल्याबरोबर अंकुश काकडे जोडले गेलेले आहेत। काकडे सर, जर आपण ऐकलं असेल तर पवार काका पुतण्याची युती शिवसेनेला खुपली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीच्या एकीवर होईल असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय।
लक्षात घ्या की संजय शिरसाट एक अतिशय जुने जाणते आणि अनुभवी नेते आहेत. राजकारणामध्ये काय होतं काय होणार आहे याची सर्व माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही. पवार साहेब आणि अजितदादा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाला एक उत्तम पर्याय उभा करू शकतात. काही ठिकाणी शिंदे सेनेला देखील एक चांगला पर्याय ते उभा करू शकतात. त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यामुळे निश्चितच शिंदे सेनेला किंवा भारतीय जनता पक्षाला हे धोकादायक आहे. हे जे त्यांचं वक्तव्य आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही. त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. बरं, म्हणजे तुमचं समर्थन आहे त्यांच्या या वक्तव्याला. ठीक अगदी निश्चित. ठीक. अंकुशजी, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर जोडले गेलात, आपली प्रतिक्रिया दिली. अंकुश काकडे आपल्या बरोबर होते, सूरज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत प्रवक्ते. जाणून घेऊया त्यांचं मत. सूरजजी, आपणही ऐकलं असेल काय म्हटलेत नेमकं शिरसाट. त्यांचं म्हणणं आहे 2 पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीच्या एकीवर होईल. अंकुश काकडे म्हणतात जुने जाणते नेते की होय, यातला माझं समर्थन आहे. आपलं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट तरी महायुती ठरत असताना ती वरिष्ठ पातळीवर ठरलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस महायुती ठरत होती त्यावेळेस एकमेकाची विचारधारा असेल, तुमचं पक्षवाढीचं संघटनात्मक बांधणीचं असेल किंवा पक्षवाढीसाठी घ्यायचे निर्णय असतील त्याबाबतचं नियमावली ठरलेली आहे. त्याच्यामुळं कुणाच्या येण्यानं कुणाच्या जाण्यानं हा फरक नाही पडणार. पण नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल, महायुतीची ताकद वाढेल. मला वाटतं प्रत्येक जणांचं काम आहे की आपली ताकद वाढवणे. त्या ठिकाणी दोघ जण एकत्र आल्यानंतर एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला भेटेल. बरं, पण याचा शिवसेनेवर काही परिणाम होईल का? शिवसेनेला ही युती खुपल्यासारखं वाटते, कारण हे वक्तव्य तसं येत आहे. ते आता बघा, आमच्या जवळ येण्यानं काही जणांना त्रास होऊ शकतो, काही जणांना चांगलं वाटू शकतं. जी लोक चांगल्या भावनेनं विचार करतात त्यांना चांगलं वाटेल. ज्यांना वाटतं की बाबा ह्यांच्या एकत्र येण्यानं आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा हे जवळ आल्यामुळे आपलं महत्व कमी होऊ शकतं, अशा लोकांना साहजिकच आहे ते खुपणं किंवा त्यांना वाईट वाटणं. त्याच्यामुळं हे राजकारणाचा भाग आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी होत असतात आणि अशा वक्तव्याला मला वाटतंय की वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्यांच्या मनात जी काही भीती असेल ते दूर करण्यात येईल. ठीक, पण मात्र पुढच्या काळामध्ये एकंदरीतच तुमच्या सगळ्यांचं जेव्हा आम्ही वक्तव्य पाहतोय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असू देत अथवा अजित पवारांच्या गटातले आपण नेते असू देत, एकत्रित येण्यासाठीचे सगळे संकेत आहेत असं म्हणावं लागेल का? एकत्रित यायचं नाही यायचं हा सर्वस्व निर्णय घेण्याचा अधिकार अजितदादा पवार यांना आहे. ठीक. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आले, परंतु पक्ष म्हणून एकत्रित यायचं नाही यायचं हा सर्वस्व निर्णय दादा घेतील. दादा जो काही निर्णय घेतील ते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना मान्य असेल. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. सूरज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या बरोबर होते. तर एकंदरीत संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागलेत. पवार काका पुतण्याची युती शिवसेनेला खुपतीये की काय असा प्रश्न निर्माण झालाय. पवारांच्या जवळकीचा परिणाम हा महायुतीवर होईल असं संजय शिरसाट म्हणतात.